नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आता या आठवड्यापासून आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत. त्यामध्ये आपण वीकली करंट अफेअर्स बघतोय. या वीकली करंट अफेअर्समध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याविषयीची तुम्हाला एक ओळख किंवा त्याविषयीचं तुम्हाला एक अप्रोच किंवा त्याविषयीचा तुम्हाला एक दृष्टिकोन द्यायचा आपण प्रयत्न करणार आहे. तर या नवीन उपक्रमाची सुरुवात करताना आपण जो आजचा पहिला टॉपिक घेणार आहे तो म्हणजे कार्यसंस्कृती किंवा वर्क कल्चर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्क कल्चर नावानं सध्या एक विषय चर्चेत आहे. तो का चर्चेत आहे तर काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे जे संस्थापक आहेत नारायण मूर्ती यांनी काहीतरी वक्तव्य केलं. ते कोणतं वक्तव्य केलं तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जी लोक आहेत त्यांनी आठवड्याला किमान 70 तास काम करावं असं त्यांनी काय म्हणलंय वक्तव्य केलेलं आहे, की जे आश्चर्यजनक वक्तव्य मानलं जातं. का? कारण भारतामध्ये आपण कशाला स्थान देतो? वर्क कल्चर हे चांगलं असलं पाहिजे याला स्थान देतो. मात्र नारायण मूर्ती सारख्या व्यक्तींनी हे वक्तव्य केल्यामुळे या वक्तव्याला एक महत्त्व प्राप्त झाले. अलीकडेच तुम्ही बघितलं असेल L&Tचे जे चेअरमन आहेत त्यांनी देखील अशा प्रकारचाच एक वक्तव्य केलं. दुसरी गोष्ट, अजून एक कोणती गोष्ट चर्चेत होती तर एक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ॲना सेबस्टाईन या महिलेचा त्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ही महिला काय करत होती? काम करत होती. मात्र कामाच्या ताणामुळे तिचा मृत्यू झाल्याची एक बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. ती एक गंभीर बाब आहे. म्हणजे तुम्हाला दिसतात की 3 घटना प्रसिद्ध झाल्यात. एक म्हणजे या व्यक्तीचा झालेला मृत्यू, एक म्हणजे नारायण मूर्ती यांनी केलेलं वक्तव्य आणि तिसरं म्हणजे L&Tचे जे संस्थापक आहेत त्यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य. यामुळं आपल्या भारतीय समाजामध्ये, नागरी समाजामध्ये एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे कार्यसंस्कृती. आणि कार्यसंस्कृती हा आता आपण का अभ्यासतोय किंवा वर्क कल्चर हा टॉपिक आपण का अभ्यासतोय? कारण हा आपला अभ्यासक्रमाशी संबंधित असलेला विषय आहे. तो म्हणजे GS पेपर क्रमांक 1 आणि GS पेपर क्रमांक 3. एक का म्हणतोय आपण तर एक मध्ये तुम्हाला माहिती आहे की भारतीय समाज समाविष्ट आहे आणि तीन आपण का म्हणतोय कारण त्या ठिकाणी आर्थिक आयाम त्याला जोडलेला आहे. सध्या जर आपण बघितलं UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये, MPSCचा अर्थात अजून पॅटर्न नवीन बदलायचा आहे, मात्र जर UPSC जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी असं जे पहिलं प्रश्नांचं विभाजन होतं किंवा त्याला आपण म्हणतो कंपार्टमेंट जे पहिले होते ते आता राहिलेले नाहीत. का? कारण आता आंतरविद्याशाखीय अभ्यास या संकल्पनेला महत्व आले. म्हणजे तुम्हाला अनेकदा दिसेल की GS1 मधला प्रश्न आहे तो GS3 मध्ये विचारलाय किंवा GS3 मधला GS2 मध्ये विचारलाय, कारण हे घटक एकमेकांशी संबंधित विषय आहेत. म्हणून हा विषय आपल्याला GS1 आणि GS3 यामध्ये देखील समाविष्ट करता येतो. आता या निमित्तानं आपल्याला काय अभ्यासायचं आहे किंवा आपल्या अभ्यासक्रमाशी काय गोष्टी निगडीत आहेत तर त्या म्हणजे आपल्या कार्यसंस्कृतीमध्ये प्रभावित करणारे घटक भारतामध्ये कोणते आहेत, भारतीय समाजामध्ये काय की एवढा असा ताण याची गरज का निर्माण झाली किंवा असा ताण कामगारांवर किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर का येतोय? तर पहिलं म्हणजे खाजगी कंपन्या ज्या आहेत या खाजगी कंपन्यांचा एक उद्देश असतो म्हणजे नफा केंद्रित दृष्टिकोन. त्यांना आपण या एकंदरीत संकल्पनेला काय म्हणू शकतो की भांडवलशाही प्रणालीमध्ये कशाला स्थान दिलं जातं? नफ्याला स्थान दिलं जातं. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी अवास्तववादी ध्येय निश्चित केले जातात. पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की समान पातळीवर ज्या कर्मचाऱ्यांसाठी असणारे वेगवेगळे वेतन, म्हणजे ते काय करतात, एखाद्या कामगारांनी चांगली कामगिरी जास्त केली तर त्याला काय मिळणार आहे? वेतन जास्त मिळणार आहे. मग ते आमिष दाखवलं जातं किंवा तुम्ही त्याला म्हणा प्रोत्साहन दाखवलं जातं. मात्र वेगवेगळे वेतन, वेगवेगळे पॅकेजेस यामुळं जे काम करणारे जे लोक आहेत ते काय करतात? अधिक काम करायला, अधिक चांगला परफॉर्मन्स द्यायला काय करतात? प्रयत्न करतात. मग त्यामध्ये अधिक चांगलं काम करायला काही हरकत नाही, मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? कामाचे तास वाढतात. कामाचे तास वाढले की तुम्हाला दिसतं की मानसिक तणाव वाढतो आणि त्यामुळे मग आता जशी वर घटना घडली कोणती तर या महिलेचा त्यामध्ये मृत्यू झालेला तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे थोडक्यात आपण हे काय बघतोय तर कामगिरी आधारित मूल्यांकन बघतोय. म्हणजे कामगारांना किंवा काम करत असणाऱ्या लोकांना
कामगिरी आधारित मूल्यांकनाचं आमिष दाखवलं जातं. तुम्ही अशा प्रकारे काम करा, तुम्ही अशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवा आणि तुम्ही काय घ्या, जास्त पॅकेज घ्या. त्यामुळे एक वर्क कल्चर बिघडत चाललंय. दुसरे म्हणजे व्यवस्थापकीय पातळीवरून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर येणारा ताण आणि तणाव. जसं आपल्याला माहिती की जसं सार्वजनिक क्षेत्रामध्ये जशी हायरार्की असते तशी तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये देखील काय दिसते, ही हायरार्की दिसते. वरिष्ठ लेवलवरून व्यवस्थापन केलं जातं किंवा व्यवस्थापकीय सल्ले दिले जातात, व्यवस्थापकीय आपण म्हणू ध्येय दिले जातात, टार्गेट दिलं जातं. ते पूर्ण करणं काय असतं, कर्मचाऱ्यांना भाग असतं, त्यामुळे ताणतणाव येतो. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा आपण म्हणतो की काम करायला लावलं जातं तेव्हा अनेकदा असं दिसतं की जेवढं काम करायला लावतंय तेवढा मोबदला दिला जात नाही. त्याला एक मराठीत सुंदर शब्द आहे, त्याला म्हणतात वरकड मूल्य. म्हणजे काम तर करून घ्यायचं, मात्र त्याचा मोबदला द्यायचा नाही. हा पण एक प्रकारचा आपल्याला काय दिसतोय, पॅटर्न यामध्ये पाहायला मिळतो. खाजगी कंपनीमध्ये योग्यपणा व रास्तपणा याचा असलेला अभाव. जे आपण म्हणतो ना की गोष्टी कशा फेअर असल्या पाहिजेत, व्हॅलिड असल्या पाहिजेत, मग या संकल्पनेचा खाजगी क्षेत्राशी दुरान्वयी संबंध नाही अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे नफा हे एकमेव असलेलं लक्ष्य. नंतरचा मुद्दा काय की कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली प्रशंसा व दखल कंपनीमध्ये घेतली जात नाही. आपण जेव्हा एखादं काम करतो किंवा आपण एखादा परफॉर्मन्स देतो तेव्हा आपल्याला काय अपेक्षित असतं, तर ऍप्रिसिएशन अपेक्षित असतं. म्हणजे एक तर तुम्ही स्वतःचे जास्त कामाचे तास द्यायचे, तुमचे एफर्ट जास्त द्यायचे, मात्र त्या प्रमाणात तुम्हाला प्रशंसा जर नाही मिळाली तर तुम्हाला एक फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजेच त्या फ्रस्ट्रेशनचं रूपांतर परत डिप्रेशनमध्ये होतं आणि त्यातनंच तुम्हाला काय होतं, मानसिक ताण तणाव निर्माण. त्यातलाच तो खालचा उपप्रकार जर आपण बघितलं तर अपमानास्पद मिळणारी वागणूक. प्रशंसा तर मिळत नाही, त्याच्या उलट आपल्याला काय मिळते, अपमानास्पद वागणूक मिळते. आणि नंतरच एक गोष्ट आहे म्हणजे हायर अँड फायर पद्धती. हायर अँड फायर म्हणजे काय, कुणाला नोकरीची शाश्वती नाही, आज नोकरी आहे तर उद्या नाही. मग अशामुळं काय होतं, कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होतो. आपण परफॉर्म नाही केलं तर आपल्याला नोकरीवरून काढून टाकलं जाईल अशी त्यांना भीती वाटते. आता ही हायर आणि फायरची जी गोष्ट आहे ती ईज ऑफ डुईंग बिझनेसशी पण संबंधित आहे. म्हणजे जे आपण म्हणू की कंपन्यांमधील जे लोक आहेत किंवा उद्योजक आहेत ते काय म्हणतात की आम्हाला ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन द्यायचं आहे, म्हणून तुम्ही ही पद्धती काय करा, हायर अँड फायर ही पद्धती काय करा, सोपी पद्धती ठेवा अशी मागणी केली जाते. मात्र आता ह्याचं निगेटिव्ह काय, याचं निगेटिव्ह तुम्हाला कळतंय की यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येतो. मग पॉझिटिव्ह काय आहे, पॉझिटिव्ह त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर तुम्हाला दिसतं की ईज ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळते. जेव्हा आपण वर्क कल्चर याविषयी चर्चा करतो तेव्हा आपण हे सगळे भारतातील मुद्दे बघितले किंवा भारतातील आयाम बघितले की वर्क कल्चर कसं आहे, त्यातले घटक कोणते आहेत किंवा वर्क कल्चर असं व्हायला काय कोणकोणते घटक जबाबदार आहेत. मात्र हे बघत असताना जर आपण जागतिक पातळीवर बघितलं तर वर्क कल्चर काय दिसतंय नेमकं, तर तुम्हाला दिसतंय बघा, फ्रान्समध्ये दर आठवड्याला कामाचे 35 तास निश्चित करण्यात आले आणि तसा कायदा करण्यात आला आहे. म्हणजे 35 तास जर एखादा व्यक्ती काम करतोय आठवड्याला, म्हणजे त्याला आठवड्याला भरपूर वेळ रिकामा मिळतो. या रिकाम्या वेळाचा तो आपण काय करू शकतो, मनोरंजनासाठी उपयोग करू शकतो, आपला वेळ कुटुंबासाठी देऊ शकतो, आपला वेळ मानसिक वृद्धीसाठी देऊ शकतो. मग तशी स्थिती भारतामध्ये दिसत नाही. थोडक्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, युरोपातल्या देशांनी कामाच्या क्वांटिटीपेक्षा कामाच्या क्वालिटीला महत्व दिले, म्हणजे संख्यापेक्षा गुणवत्तेला महत्व दिले, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग जर आपण जसं बघितलं की फ्रान्सला अशा प्रकारचे काहीतरी कायदे आहेत फ्रान्समध्ये, जसे युरोपीय देशात इतर ठिकाणी पण कायदे. मग भारतामध्ये काय असे आहेत का कायदे, तर काय आहेत, अगदी केंद्रित कायदे नसले तरी वर्क कल्चरच्या अनुषंगाने आजूबाजूला त्याला टच करून जाणारे कायदे आपल्याला बघायला मिळतात. तर कोणते आहेत, कोड ऑन वेजेस 2019, यामध्ये वेतन विषयक सर्व कायदे एकत्रित करून सर्वसमावेशक कोड तयार केला. म्हणजे किमान वेतन किती असलं पाहिजे किंवा संबंधित एखादं काम असेल त्याची लेवल किंवा त्याची पातळी किती असली पाहिजे किंवा त्या पातळीच्या खाली तुम्हाला वेतन देता येणार नाही किंवा कामगारांचे जे हक्क काय त्या संदर्भात काय केले, कोडिफिकेशन केलेलं आहे. मग हे तुम्हाला कोड ऑन वेजेस मध्ये पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी समान काम समान वेतन हे या तत्वाचं पालन केलं पाहिजे असा निर्णय दिला. आता या तत्वाचं पालन खरं तर ग्राउंड पातळीवर म्हणजे जमिनी पातळीवर किती होतं याबाबत शंका आहे. मात्र आपण काय म्हणतोय, सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलंय, म्हणजे हे कार्य
संस्कृती किंवा वर्क कल्चरशी संबंधित असा हा विषय आहे. तिसरं जर बघितलं तर ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन, म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या ठिकाणी काम करताय, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणची स्थिती कसली पाहिजे स्थिती चांगली पाहिजे, योग्य पाहिजे, किंवा तिथं तुम्हाला काम करताना कुठला धोका नसला पाहिजे, तुमच्या आरोग्यावर त्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे. ही झाली तिसरी बाब. चौथे जशी तुम्हाला माहिती आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरोधीचा कायदा जो 2013 मध्ये करण्यात आला, म्हणजे स्त्रियांसाठी कामाची स्थिती सुरक्षित असली पाहिजे. बघा, हे सगळे जे मुद्दे आहेत हे वर्क कल्चरशी संबंधित आहे. आता हो जो 2013 जो आपण कायदा केला तो 2013 केला खरा, मात्र त्याच्या ऐवजी पूर्वी काय होत्या तर गाईडलाईन्स होत्या. तुम्ही जर ऐकलं असेल 1996 विशाखा गाईडलाईन्स नावानं काहीतरी गाईडलाईन्स जाहीर करण्यात आलेल्या होत्या. या विशाखा गाईडलाईन्स कुणी दिलेल्या? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या. का दिलेल्या? कारण आपल्याला इथं कायदा केलेला नव्हता. मग सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुम्ही कोणता असा कायदा करत नाही तोपर्यंत या विशाखा गाईडलाईन्सचं पालन करायचं. या गाईडलाईन्स काय होत्या तर महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं या अनुषंगाने तयार केलेले नियम होते की जे आता 2013 मध्ये कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहे. पाचवं तुम्हाला दिसते की कंपनी कायदा 2013 नावाचा काहीतरी कायदा आहे आणि त्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची काहीतरी संकल्पना आहे. मग या संकल्पनेमध्ये काय नमूद करण्यात आले तर कर्मचाऱ्यांचे कल्याण व मानसिक आरोग्य या विषयांवर खर्च करण्यासंबंधी प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे की कंपनी कायदा 2013 या कायद्याअंतर्गत कंपन्यांना 2% एवढी रक्कम काहीतरी खर्च करावी लागते. मग ती खर्च कशावर करावी लागते? वेगवेगळ्या क्षेत्रावर करायची असते. मग त्यापैकी एक क्षेत्र कशामध्ये समाविष्ट करण्यात आले? कर्मचाऱ्यांचं कल्याण आणि मानसिक आरोग्य आणि हे विषय यावर देखील खर्च करता येऊ शकतो. आता हे आपण एवढे सगळे पॉइंट बघितले, त्यात तुम्हाला लक्षात ठेवायचे की कार्य संस्कृती हा घटक मला जोडता येतोय माझ्या अभ्यासक्रमाशी. त्यातला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 विषय का चर्चेत आहे त्याची 3 उदाहरणं तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर वर्क कल्चर असं निर्माण व्हायला कोणते कोणते आयाम आहेत, कोणकोणते घटक आहेत याचे पॉइंट्स तुम्हाला माहित पाहिजेत. जागतिक पातळीवर काय स्थिती आहे, जसं आपण उदाहरण बघितलं की फ्रान्समध्ये अशी स्थिती आहे आणि भारतामध्ये कोणते कायदे आहेत की वर्क काय म्हणू शकतो आपण वर्क कल्चरशी संबंधित आहेत, तर त्याचे 5 ते 6 पॉईंट तुम्हाला इथं समाविष्ट करावे लागतील. आता गोष्ट आली की तुमचा अभ्यासक्रम कसा या ठिकाणी जोडता आला पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न जर तुम्हाला कनेक्ट करायचा झाला तर असा प्रश्न विचारणार नाहीत की अलीकडे कुणी काय वक्तव्य केले त्याचं वर्णन करा. तसा प्रश्न न विचारता तो प्रश्न विचारणार आहेत कार्य संस्कृती किंवा वर्क कल्चर म्हणजे काय, किंवा भारतातील वर्क कल्चरला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत, किंवा भारतीय वर्क कल्चर चांगलं करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग या अनुषंगाने तुम्हाला सद्यस्थिती काय आहे, त्यानंतर कोणते घटक प्रभावित होत आहेत, त्यानंतर भारतामधील कायदेशीर तरतुदी काय आहेत, जागतिक स्थिती काय आहे, या सर्वांचा जेवढा कंटेंट आहे त्या कंटेंटचा तुम्हाला वापर करावा लागेल. बघा, एखादा टॉपिक बघताना आपल्याला तो आपल्या अभ्यासक्रमाशी कनेक्ट करता आला पाहिजे. त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह, त्याचे उदाहरणं, त्याची कायदेशीर स्थिती याबाबतचं ज्ञान तुम्हाला मेन्सच्या अनुषंगानं असलं पाहिजे. आता आपला हा एक विषय आपण झाल्यानंतर आपण पुढचा दुसरा एक विषय बघूया या लेक्चरमध्ये. तो म्हणजे आपण GS2 चा एक विषय यामध्ये कव्हर करू. त्या GS2 मधला जो सध्या चर्चेचा एक विषय आहे तो म्हणजे तुम्ही ऐकला असेल की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या विषयीचं काहीतरी न्यूजपेपरमध्ये सतत येत होतं. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता का विषय चर्चेत होता तर एका याचिकाकर्त्यांनी काय केलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये हे जे 2 शब्द आहेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ते शब्द स्वातंत्र्यानंतर ऍड करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ते काय आहेत ओरिजिनली आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नाही आहेत. म्हणून ते तुम्ही काय करा रद्दबातल ठरवा किंवा ते तुम्ही चुकीचे ठरवा किंवा ते तुम्ही घटनाबाह्य ठरवा अशी मागणी करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यामुळं ही केस काय झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये उभी झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला आणि म्हणून आपण त्याविषयी काय करू माहिती करून घेऊ. जसं तुम्हाला माहिती आहे की आपला जो सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये आपल्याला काय दिसते
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे जे दोन शब्द आहेत हे आपण कधी समाविष्ट केलेत तर 42व्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट केलेत. तुम्हाला माहिती की 1976 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता देखील तिसरा शब्द ऍड करण्यात आला. हे 3 शब्द आपण समाविष्ट केलेत आणि याचिकाकर्ते काय म्हणतायत की हे 2 शब्द तरी किमान तुम्ही काय करा, काढून टाका, कारण ते नंतर समाविष्ट करण्यात आले. मग आता सर्वोच्च न्यायालयाने यावर काहीतरी भाष्य केलं. ते भाष्य बघायच्या आधी आपण थोडस यातलं काय बघू, तात्विक बाजू बघू. धर्मनिरपेक्षता हा शब्द, या शब्दाविषयी आधी आपण बघू की तुम्ही अभ्यासले की धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये ओरिजिनली नव्हता, तो 42व्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आला. मात्र असा समाविष्ट का केला नव्हता धर्मनिरपेक्षता शब्द? कारण हे अपेक्षितच होतं, कारण घटनाकर्त्यांना हे अपेक्षितच होतं की आपला होणारा जो कारभार आहे तो कसा होणार आहे, धर्मनिरपेक्ष तत्वाचं पालन करून होणार आहे. म्हणजे हे गृहीतच होतं. का गृहीत होतं? तुम्ही जेव्हा लोकशाही व्यवस्था म्हणता तेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये आपसुकच येतं की तुम्हाला कारभार कसा करायचा आहे, धर्मनिरपेक्ष कारभार करायचा आहे, धर्मनिरपेक्ष या तत्वाचं तुम्हाला पालन करायचं आहे. हा मुद्दा या ठिकाणी एक सांगितला जातो. दुसरा मुद्दा, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यानंतर कशामध्ये येतो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क? 25 ते 28 मध्ये. आणि नंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक नावाचे हक्क आहेत ते कशामध्ये आहेत? 29 आणि 30. 29-30 मध्ये दिसतंय आणि 25 ते 28. आता यामधील तरतुदींचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला दिसतंय की या तरतुदींचं अर्थन्वयन जर आपण केलं तर आपल्याला सरळ सरळ दिसते की हे तत्व आपल्याला धर्मनिरपेक्षतेकडे काय करतायत, अंगुली निर्देशन करतायत. म्हणून तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे याची कारणे मीमांसा. 76ला केलं हे बरोबर आहे, 76ला धर्मनिरपेक्षता शब्द ऍड केला बरोबर आहे, मात्र त्याच्या आधी तो आपसुकच इन्क्लूड होता. त्याला आपण एक इंग्लिशमध्ये शब्द वापरतो, काय? इम्प्लिसिट. इम्प्लिसिट त्यामध्ये होता, इम्प्लिसिट होता म्हणजे त्यामध्ये आहे असं आपण गृहीतच धरलेलं होतं. कशामुळं? एक तर 25 ते 28 ची तरतूद, 29 ची 30 ची तरतूद, आणि याशिवाय जेव्हा तुम्ही लोकशाही म्हणता तेव्हा लोकशाहीमध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व काय आहे, अंतर्भूतच असतं, इम्प्लिसिटच असतं. बघा समजतंय का काय म्हणतोय? आणि म्हणून हे आपण काय बघतोय, युक्तिवाद बघतोय की धर्मनिरपेक्षता का समाविष्ट केला नव्हता. जसं बघा आता इथं बघा या ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, धर्मनिरपेक्षता जसं तुम्हाला सांगितलं 25 ते 28, 29 ते 30 आणि लोकशाही म्हणलं की धर्मनिरपेक्षता तत्व हे आहेच. शिवाय ज्या धर्मनिरपेक्षतेची चर्चा करताना 2 प्रकार येतात, एक म्हणजे पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता. काय म्हणलं मी? पाश्चात्य निरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षता यामध्ये फरक आहे. हे वाक्य वाचा. भारतीय धर्मनिरपेक्षता हे तत्व पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेच्या तत्वापेक्षा वेगळं आहे. का वेगळं आहे? तर पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेमध्ये राज्यसंस्था आणि धर्म हे काय मानले जातात, परस्पर वेगळे, म्हणजे त्यांचं काय केलं जातं, काटेकोर विभाजन केलं जातं. धर्म वेगळा, राज्यसंस्था वेगळा. धर्मानं राज्यसंस्थेमध्ये हस्तक्षेप करायचं नाही, राज्यसंस्थेनं धर्माच्या कोणत्याही गतिविधीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे तत्व कुणाचं आहे? पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचं आहे. मात्र भारतीय धर्मनिरपेक्षता काय आहे? भारतीय धर्मनिरपेक्षता काय आहे? राज्यसंस्था धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप करू शकते केव्हा? जेव्हा धर्मामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी चालू असतात तेव्हा. म्हणजे भारतीय राज्यसंस्था हस्तक्षेप करू शकते जेव्हा धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी चालू असतात तेव्हा. म्हणून उदाहरणार्थ पहिली जी सती प्रथा होती ती काय केली आपण? रद्द केली. का? कारण धर्मामध्ये चुकीची प्रथा चालू आहे. अलीकडचं उदाहरण तिहेरी तलाक. तिहेरी तलाक का रद्द झाला? धर्मामध्ये हस्तक्षेप केला राज्यसंस्थेनं हस्तक्षेप केला, धर्मामध्ये चुकीच्या प्रथा आहेत, त्यामुळे तो काय केला आपण, तो कायदा जो होता काय केला, तिहेरी कायदा केला आणि चुकीच्या बाबी आपण काय केल्या, रद्दबातल केल्या. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं धर्मनिरपेक्षता या शब्दाविषयी बघितलं, कधी समाविष्ट झाला ते बघितलं. त्या आधी समाविष्ट नव्हता, म्हणजे तो समाविष्ट कसा होता, इम्प्लिसिट रित्या होता असं आपण मानलं. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा आपण अर्थ बघितला,
त्याचे दोन प्रकार बघितले, धर्मनिरपेक्षता, पाश्चात्य धर्मनिरपेक्षता असते आणि भारतीय धर्मनिरपेक्षता असते. पाश्चात्य धर्मनिरपेक्षता म्हणजे आपण बघितलं की काटेकोर विभाजन, राज्य संस्थेनं अजिबात हात लावायचं नाही धर्माला. असं तत्व आपण स्वीकारले का भारतामध्ये? नाही. भारतामध्ये तत्व जे स्वीकारले ते कसं आहे, राज्य संस्था हस्तक्षेप करू शकतं जर धर्मामध्ये चुकीच्या गोष्टी चालू असतील तर. इथपर्यंत काय शंका तुम्हाला नसेल धर्मनिरपेक्षता बाबतीत. समाजवाद देखील आपण ऍड केला. या समाजवादामध्ये सुरुवातीला ऍड न करण्याचं काय कारण होतं? कारण घटनाकर्त्यांना असं वाटत होतं, घटनाकर्ते जे होते त्यांचं काय म्हणणं होतं, एकदा राज्यघटनेची अंमलबजावणी चालू झाल्यानंतर जे राज्यघटनेचा अवलंब करणारे जे काय म्हणू आपण कारभारी आहेत त्यांनी नंतर काय करायचंय, धोरण निश्चित करायचं आहे किंवा त्यांनी आपलं कशा प्रकारे कारभार करायचा या अनुषंगानं प्रयत्न करायचा आहे. म्हणून घटनाकर्त्यांनी कोणताही विषय किंवा कोणतीही बाब या ठिकाणी लादलेली नाही, नाहीतर ते सुरुवातीला समाविष्ट करू शकले असते समाजवाद. म्हणून घटनाकर्त्यांनी काय विचार केला, इथं दिलं बघा की समाजवाद हा शब्द समाविष्ट न करण्यामागे उद्देश असा होता की कोणतीही आर्थिक आदर्श स्थिती सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्याऐवजी लोकांनी याबाबत नंतर परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. लोकांनी म्हणजे कुणी? लोकांनी म्हणजे जे सत्तेवर काम करतायत ते, सत्तेवर ज्यांची सत्ता येते, जे कारभार करतायत ते. आता हे कारभार करतायत त्यांना लोक निवडून देणार आहेत, म्हणून काय म्हणले, लोकांनी निवडून दिलेल्या जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी हे काय करायचंय, ठरवायचंय. दुसरी गोष्ट, आता जसं तुम्हाला म्हणलं की आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय गेलाय, हा विषय गेलेला होता. सर्वोच्च न्यायालयानं काय म्हणलंय की या याचिकाकर्त्यांनी जी मागणी केली काय की समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष काढून टाका, ती मान्य केली आहे का? तर ती मान्य केलेली नाही. काय म्हणतात बघा, याचिकाकर्त्यांच्या मते सरनामा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्वीकारलाय आणि त्यावेळी अशी कोणतीही बाब आपण समाविष्ट केली नव्हती. आणि कुठली नव्हती? त्यामध्ये समाजवाद नव्हतं, त्यामध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतं. म्हणून ते काय म्हणतात, हा जो 1949चा सरनामा आहे तोच ओरिजिनल आहे, तोच खरा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही उपरोक्त याचिका फेटाळून लावलेली आहे. हे तुमच्या कामाचं आहे. काय? अशी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही दोन तत्व तुमच्या मौलिक संरचनेचा भाग आहेत. मौलिक संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला जे मौलिक संरचना म्हणा किंवा मूलभूत संरचना म्हणा, त्याचा काय आहे, हा महत्वपूर्ण घटक आहे. आता तुम्हाला जसं आठवतंय काय, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा कुठल्या खटल्यामध्ये सांगितलंय आपल्याला, केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेला आहे. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय याची पूर्ण यादी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे का? नाही. असे काही विषय सांगितलेत सर्वोच्च न्यायालयानं, मात्र ही यादी अजून ओपन एंडेड स्वरूपाची आहे. ओपन एंडेड म्हणजे काय? या यादीमध्ये सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी आपले जे विषय आहेत ते काय करते, समाविष्ट करते. आणि त्यामुळं ते समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही दोन तत्व न्यायालयानं आपल्या निर्णयातून सांगितलंय की कशाचा भाग आहे, मौलिक संरचनेचा भाग आहे. आणखीन काय आर्ग्युमेंट देते न्यायालय की राज्यघटना हा काय जिवंत दस्तावेज आहे आणि म्हणून कालानुरूप राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. बघा आर्ग्युमेंट बघतोय आपण. दुसरी गोष्ट, भारतातील जो समाजवाद आहे हा समाजवाद कसा आहे, समान संधी देणार आहे आणि कल्याणकारी राज्याची भूमिका मांडणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की भारतातील समाजवाद कसा आहे की राज्य संस्थेला एक सक्रिय भूमिका देणारा आहे. सक्रिय भूमिका म्हणजे राज्य संस्थेनं कल्याणकारी काय करावं, काम करावं याची अपेक्षा करणार आहे. मग जेव्हा राज्याची भूमिका अधिक आहे तेव्हा आपण असं म्हणत नाही की खासगी क्षेत्राने अजिबात असू नये. भारतामध्ये बघा तुम्हाला काय दिसते, जेव्हा सार्वजनिक क्षेत्र दिसते तेव्हा तुम्हाला खासगी क्षेत्र पण दिसतंय का नाही. म्हणून आपला समाजवाद खासगी क्षेत्राला नष्ट करणारा आहे का, तर अजिबात नाही. मग पुढे तेच म्हणले की भारतातील समाजवाद हा खासगी क्षेत्राला अडथळा निर्माण करणारा नाही. म्हणजे अतिरेकी स्वरूपाचा जेव्हा समाजवाद होतो तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, साम्यवादामध्ये होतं. तर साम्यवाद काय, तर साम्यवादामध्ये सगळं जे करायचं आहे हे सगळं सार्वजनिक क्षेत्रानं करायचं आहे, सगळं जे करायचे ते राज्य संस्थेनंच करायचं आहे.
तिथं तुम्हाला खाजगी क्षेत्राला थारा नसतो. मग अतिरेकी समाजवाद इज इक्वल टू आपण काय म्हणलं, आक्रमक किंवा अतिरेकी समाजवाद इज इक्वल टू साम्यवाद, अशा प्रकारचा समाजवाद आपला नाही. म्हणून आपला समाजवाद चांगला आहे, आपला समाजवाद डेमोक्रॅटिक आहे, आपला समाजवाद कसं म्हणू शकतो आपण, लोकशाही समाजवाद आहे. आणि म्हणून तो काय आहे, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय, जी याचिका दाखल करण्यात आलेली होती की ही 2 तत्व काढून टाका, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. आणि हे सगळं आपण बघितल्यानंतर आपल्याला काहीतरी निष्कर्ष म्हणायला लागेल. काय निष्कर्ष यामध्ये, की तुम्ही जर बघितलं, बघा निष्कर्ष पण कसा असला पाहिजे, आपला वाव फॅक्टरवाला असला पाहिजे. म्हणजे वाचून कसा सगळं समराईज झालं पाहिजे. तर आपल्या राज्यघटनेची आपण वाटचाल बघितली तर आपली राज्यघटना एक काय आहे, एक जिवंत असा दस्तऐवज आहे, जिवंत दस्तऐवज आहे. आणि म्हणून आपण काय म्हणलंय, आपली राज्यघटना म्हणजे ताठरता आणि लवचिकता यांचा एक काय आहे, सुरेख असा संगम आहे, असा आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, निष्कर्ष काढू शकतो. समजला हा विषय. आपण पूर्ण बघितलं. समाजवाद म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, समाजवाद धर्मनिरपेक्षता कधी ऍड करण्यात आला, आधी ऍड का करण्यात आला नव्हता, त्याच्या मागची आपण कारणे-मीमांसा बघितली. इम्प्लिसिट धर्मनिरपेक्षता कशा प्रकारे समाविष्ट होती या गोष्टी आपण पाहिल्या. सर्वोच्च न्यायालयानं काय रिझनिंग दिलंय आपण ते पाहिलं. त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनशी हा विषय कसा संबंधित आहे हे देखील पाहिलं. आणि त्यानंतर आपण काय बघितलंय, निष्कर्ष बघितलेला आहे. बघा तुम्हाला विषय समजतोय का. आता हा दुसरा टॉपिक झाल्यानंतर आपण अजून काही एक 2-3 टॉपिक यामध्ये या आठवड्यातले एक महत्वपूर्ण विषय म्हणून काय करूया, त्यामध्ये बघूया. यातला पुढचा एखादा आंतरराष्ट्रीय संबंधामधील एक विषय आपण सध्या कव्हर करू. बघा आता पाकिस्तानमधील राजकीय स्थिती, ह्याचा तुम्हाला आय शी काय संबंध. आय म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन. तुम्ही म्हणाल काय आपल्याला पाकिस्तान मधली एक्झाम द्यायची आहे का, तर नाही. हा विषय काय आहे की आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना एखादा विषय जर प्रभावित करत असेल तर तो आपल्याला आय म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये तो काय करायला लागतो, अभ्यासाला लागतो. आता त्या पाकिस्तानमध्ये काय चाललंय ह्याची वरवरनं माहिती करून घ्यायची आपण, आणि त्याचा भारतावर काय इम्प्लिकेशन्स होतात, भारतावर काय परिणाम होतोय हे आपल्याला माहिती करून घ्यायचं. यात काय माहिती करून घ्यायचं आहे, सध्या पाकिस्तानमध्ये जर आपण बघितलं तर पाकिस्तानमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे, मुस्लिम लीग नवाज शरीफ, नवाज पक्ष, नवाज या व्यक्तीचा मुस्लिम लीग किंवा नवाज हे त्यांचे काय लीडर आहे. आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या 2 पक्षांचं तुम्हाला काय दिसते, आघाडीचं सरकार. आता हे 2 पक्ष जरी तुम्हाला दिसत असले तरी ऍक्च्युली जे वर्चस्व आहे त्यामध्ये ते वर्चस्व आहे मिलिटरीचं. म्हणजे लोकशाही जी आहे ती पाकिस्तानमध्ये कशी आहे, नावाला आहे. या 2 पक्षांचं सरकार स्थापन झालंय, मात्र ऍक्च्युअली कंट्रोल जे आहे मिलिटरीचं आहे. तुम्ही निवडणुका जर बघितल्या पाकिस्तानमध्ये, ज्या निवडणुका नावालाच झाल्या, कारण तिथला जो विरोधी पक्ष आहे, इम्रान खान यांचा जो विरोधी पक्ष आहे त्याचं नाव आहे तेहरीक-ए-इन्साफ, या पक्षावर बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे निवडणुका झाल्या पण विरोधी पक्षच नाही, अशा निवडणुकीला काय अर्थ आहे का, नाही. म्हणजे लोकशाहीला कशी दिसते तुम्हाला, ही नाममात्र लोकशाही तुम्हाला दिसते. याचं वैशिष्ट्य असं आहे की जो पक्ष, ज्या पक्षावर यावेळी निवडणूक लढवायला बंदी घातलेली होती, हा पक्ष गेल्या टर्म मध्ये सत्तेवर होता आणि त्यावेळी या पक्षाला तिथला मिलिटरीचा पाठिंबा होता. म्हणजे गेल्या टर्म मध्ये तेहरीक-ए-इन्साफ कुणाच्या नेतृत्वात सत्तेवर होतं, इम्रान खानच्या नेतृत्वात सत्तेवर होतं, आणि त्यावेळी त्यांना पाठिंबा कुणाचा होता, मिलिटरीचा होता. आणि मात्र नंतर काय झाले असतील, या इम्रान खानच्या पक्षाचे संबंध या मिलिटरी बरोबर बिघडल्यामुळं सध्या इम्रान खान कशामध्ये, जेलमध्ये आहे. तर या सगळ्या ह्याच्यातलं तुम्हाला फक्त 2 ते 3 वाक्य लक्षात ठेवायचे. पाकिस्तानमध्ये काय, लोकशाही नावाला आहे, निवडणुका नावाला होत आहेत, ऍक्च्युअली वर्चस्व कुणाचं आहे, मिलिटरीचं आहे.
तिथं आता कुणाचं सरकार आहे? दोन पक्षाचं नाव आपण जस्ट बघितलं, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि नवाज नावाचं मुस्लिम लीग नवाज यांच्या पक्षांचं, या दोन पक्षांचं संयुक्त सरकार आहे. इम्रान खान सध्या जेलमध्ये आहेत की जे पूर्वीच्या टर्म मध्ये सत्तेवर होते. एवढं तुम्हाला यातनं लक्षात घ्यायचं. बस, ह्याच्या पुढे तुम्हाला जायचं नाही. आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं, यावरून तुम्हाला काय कळतं की पाकिस्तानमधील राजकीय स्थितीवरून काय लक्षात येतंय की ज्या व्यक्तीला आणि राजकीय पक्षाला लष्कराचा पाठिंबा आहे तोच पक्ष सत्तेवर आहे. लोकशाही नावाला आहे. अशी लोकशाही आपण काय म्हणू मग? अर्थहीन लोकशाही. अशा लोकशाहीला आपण म्हणतो अर्थहीन लोकशाही. अशा लोकशाहीला काय अर्थ आहे का? काहीही अर्थ नाही. म्हणजेच पाकिस्तानी लष्कराबरोबर जर संबंध बिघडले तर संबंधित पक्षाला आणि नेतृत्वाला केसेसमध्ये अडकवले जाते, जसं आता इम्रान खानला अडकवलेलं. म्हणजे ही खरीखुरी लोकशाही व्यवस्था नसून केवळ लोकशाहीचा काय निर्माण केलाय? डोलारा निर्माण केलेला आहे. आता हा विषय आपण बघितला. का बघितला? कारण पाकिस्तानच्या शेजारी आपण आहोत, भारत आहोत. आपण शेजारी राष्ट्र आहोत आणि शेजारी राष्ट्रामध्ये ज्या ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडींचा आपल्यावर परिणाम होतो. जसं आपल्या शेजारी बघा पाकिस्तान आहे, आपल्या शेजारी अफगाणिस्तान आहे, आपल्या शेजारी बांगलादेश आहे, आपल्या शेजारी तुम्हाला दिसते म्यानमार आहे, आपल्या शेजारी काय श्रीलंका आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. या देशांमध्ये काय घडामोडी जर झाल्या त्याचा विपरीत परिणाम, चांगला वाईट परिणाम आपल्या देशावर होत असतो. आणि म्हणून या सगळ्या विषयांचा आपल्या राष्ट्रीय हितसंबंधावर ज्याला आपण म्हणतो नॅशनल इंटरेस्टवर काय होतो? विपरीत परिणाम होतो. आणि किंवा चांगला परिणाम होऊ शकतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला हा विषय अभ्यासायचा. म्हणून हा विषय आपण कशामध्ये अभ्यासतोय? IR मध्ये. काय तर बघा की तुम्हाला आत्ताच सांगितलं की तिथं अंतिम नियंत्रण कुणाचं आहे? लष्करी शक्तींचंच आहे. म्हणजेच उदाहरणार्थ उद्या भारत सरकारला पाकिस्तानशी संबंध सुधारायचे आहेत, जो की आपला काय कायमचा प्रयत्न राहिलेला आहे. मात्र तो आपला प्रयत्न यशस्वी होणार आहे का? कारण लोकशाही मार्गाने जे निवडून आलेलं तिथलं शासन आहे ते फक्त कसलं आहे? नावाला असलेलं शासन आहे, कटपुतली शासन आहे. कसं आहे? लोकशाहीचा देखावा निर्माण केलाय, त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नाहीत. मग अशा वेळी आपण जरी चांगले प्रयत्न केले संबंध सुधारायचे, ते आपले संबंध काय होतात किंवा आपले प्रयत्न काय होतात? फोल ठरतात. हे तुम्हाला यातनं घ्यायचा टेक अवे पॉइंट आहे की भारत सरकारला या कटपुतली सरकारशी व्यवहार किंवा चर्चा करताना काय करावे लागतात? अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मग अजून एक त्यामधला घटक असा, तुम्हाला कळालं की लष्कराचं वर्चस्व आहे, लोकशाही सरकार नावाला आहे. मग या लष्करामार्फत, या पाकिस्तानच्या लष्करामार्फत मिलिटरीकडनं काय केलं जातं? तर बिगर राज्य घटकांचा आधार घेतला जातो. नवीन शब्द आला तुमच्यासाठी, बिगर राज्य घटक, ज्याला आपण म्हणतो नॉन स्टेट ऍक्टर्स. त्यांचा वापर भारतामध्ये दहशतवाद कारवाई, दहशतवादाचा आधार घेऊन किंवा दहशतवादी घुसवले जातात. कुणाकडनं? मिलिटरीकडनं. याला आपण काय म्हणलं? बिगर राज्य घटक. आणि हे लष्कराकडून जे केलं जातं त्याला आपण म्हणतो स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. आता तुम्ही हा शब्द सतत ऐकत असाल प्रसार माध्यमांमध्ये. याला आपण मराठीत कीवर्ड म्हणून वापरतो, राज्य पुरस्कृत कारवाई, किंवा त्याला म्हटलं जातं स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. आणि म्हणून यामुळे काय होतात? द्विपक्षीय संबंध सुधारायला आपल्याला काय होतात? अडचणी येतात. भले आपल्याला किती पण इच्छा आहे की पाकिस्तान बरोबर आपल्याला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, मात्र ते शक्य होत नाही. याचं कारण स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम कुणाकडनं केलं जातं? पाकिस्तानकडनं केलं जातं. दुसरी गोष्ट, लष्कराकडून तिथल्या बिगर राज्यीय घटकांचा वापर भारताविरोधी कारवाईसाठी केला जातो. आणि त्यातला महत्वपूर्ण घटक म्हणजे दहशतवाद. कन्क्लुजन यामध्ये काय आहे? जेव्हा दोन देशांमध्ये लोकशाही असते तेव्हा त्या दोन देशांमध्ये युद्ध आणि संघर्षाची स्थिती सहसा निर्माण होत नाही. या थेअरीचं जे नाव आहे ते नाव आहे लोकशाही शांतता सिद्धांत. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डेमोक्रॅटिक पीस थिअरी.
त्याला आपण म्हणतो डेमोक्रॅटिक पीस थिअरी. लोकशाहीचा शांततावादी सिद्धांत काय सांगतोय? जेव्हा दोन देशांमध्ये लोकशाही आहे तेव्हा लोकशाही असेल तर काय होतोय? संघर्ष निर्माण होत नाही. आता इथं उदाहरण जर आपण घेतलं पाकिस्तानचं, लोकशाही आहे पण कशी आहे? नावाला आहे. ती खरीखुरी लोकशाही आहे का? नाही. आणि म्हणून इथं तुम्हाला काय दिसतोय की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये काय दिसतात तुम्हाला? सतत संघर्ष झालेले दिसत आहे. या टॉपिकमध्ये तुम्हाला हा जो सुरुवातीचा जो पॉइंट आहे की कुठले पक्ष आहेत, काय करतायत, ते तुमच्या कामाचं नाही. तुमच्या कामाचं काय की भारतावर कसा त्याचा परिणाम होतोय, त्याचे कसे इम्प्लिकेशन्स आहेत हे तुम्हाला यातनं समजून घ्यायचं आहे. आता हे काही फॅक्ट्स मानलेत. काय तर पाकिस्तानमधली आर्थिक स्थिती बिघडली आहे, एवढे अब्ज डॉलरचं कर्ज वगैरे घ्यावं लागलं, महागाई तिथं प्रचंड आहे, हायपर इन्फ्लेशन आहे, वगैरे वगैरे गोष्टी. आता आपण एक टॉपिक JS1चा बघितला किंवा 3चा बघितला, त्यानंतर आपण IRचा एक टॉपिक बघितला, त्याच्या आधी आपण पॉलिटीचा एक टॉपिक बघितला, त्यानंतर आपण एक शेवटी एक टॉपिक घेऊन या लेक्चरचा समारोप करूया. इथिक्स मधला एक टॉपिक आपण घेऊया. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मध्ये जो तुम्हाला टॉपिक आहे त्या अनुषंगानं काहीतरी घटना या ठिकाणी झाली. तर ही घटना काय झाली आहे तर XYZ नावाचा काहीतरी अधिकारी, या अधिकाऱ्यानं काय केलं तर आपल्या जो अधिकाऱ्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो, या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक प्रकारचे मेसेज पाठवले. आणि हे मेसेज कसे होते? धर्माच्या आधारावरील होते, किंवा आपण म्हणू की धार्मिक मूलतत्ववादी विचाराने प्रेरित होते. मग एका IAS दर्जाच्या अधिकाऱ्यानं धार्मिक आधारावर अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरवणं ही काय चांगली गोष्ट म्हणता येईल का? ही चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. मग यामध्ये तुम्हाला कशाचं अपयश दिसतंय? एक म्हणजे पहिलं म्हणजे ट्रेनिंगचंच अपयश आहे, त्याला आपण म्हणतो प्रशिक्षणाचं अपयश आहे. दुसरी गोष्ट, त्या संबंधित व्यक्तीच्या इंटिग्रिटीवर प्रश्न निर्माण झाला, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? सत्यनिष्ठतावर प्रश्न आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकवतात, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन तुम्हाला कारभार करताना, धोरणाची अंमलबजावणी करताना केली पाहिजे. हे तुम्हाला इथं झालेलं दिसतंय का? हे देखील झालेलं दिसत नाही. तर अशा प्रकारच्या व्यक्तींवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे असा मतप्रवाह नागरी समाजातून पुढे येत आहे. आता काय विषय नक्की आता आपण इथं बघूया. काय केरळमध्ये घटनाय बघा, केरळमधील घटना आहे. केस 1 बघतोय आपण. केरळमध्ये घटना आहे. काय घटना आहे की भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर धार्मिक आधारावर व्हॉट्सअप ग्रुप निर्मिती केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. अजून सिद्ध झालेला नाही. केरळमधील अधिकारी आहेत KS गोपालकृष्णन, यांच्यावर हा आरोप करण्यात आला. म्हणून आणखीन तुम्हाला काय म्हणता येईल की नागरी सेवकांसाठी असणारे जे आचरणाचे नियम आहेत, आचरणाचे नियम ज्याला आपण म्हणतो काय, कोड ऑफ कंडक्ट म्हणतो ना आपण, की तुम्ही कशी वागणूक केली पाहिजे, या कोड ऑफ कंडक्टचा यांनी भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. ह्याच्यावर प्रतिक्रिया देताना जे अधिकारी आहेत संबंधित, ते काय म्हणतायत की मी असं काय केलेलंच नाही, हे झालंय काय, माझं व्हॉट्सअप हॅक झालं. आता हा सगळा तपासाचा भाग. मात्र तुम्हाला गोष्ट काय कळली पाहिजे, जर हा गुन्हा सिद्ध झाला तर ही गोष्ट काय चांगली म्हणता येईल का आपल्या प्रशासकीय सेवेच्या दृष्टीनं? अजिबात नाही. एक म्हणजे तुम्ही कोड ऑफ कंडक्टचा भंग केला, एक म्हणजे तुम्ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा भंग केला, तुम्ही तुमच्या सत्यनिष्ठतेचा भंग केला, तुम्ही तुमच्या काय म्हणू तुमच्या ट्रेनिंगमध्ये शिकवल्या गेणाऱ्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही काय केला, भंग केला. मग आता या ह्याच्यावर काय होतंय आपण केस नंतर ट्रॅक करत राहू. म्हणून तुम्हाला काय दिसतंय की पुन्हा एकदा नागरी सेवेची परीक्षा आणि मुलाखत याच्या प्रासंगिकतेविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं आर्टिकल म्हणते. दुसरं तुम्हाला काय दिसते की एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं दुसऱ्या अधिकाऱ्याविरोधी काहीतरी आक्षेपार्ह टिप्पणी केली समाज माध्यमांवर, फेसबुकवर. ही दुसरी केस आहे. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, प्रशासनामध्ये एक प्रकारची काय असते, हायरार्की असते. अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टिप्पणी कुठं समाज माध्यमांवर करणं योग्य आहे का? योग्य नाही. जर काही त्याचे व्हॅलिड प्रश्न असतील तर तुम्हाला अंतर्गत प्रशासनामध्ये जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये ते मांडले पाहिजेत. मात्र अशा प्रकारे एक टिप्पणी करणं, आपत्तीजनक टिप्पणी करणं, ते पण ती संबंधित व्यक्ती होती ती अनुसूचित जाती आणि जमातीची
काय म्हणू आपण, सॉरी, ही जी संबंधित जी व्यक्ती होती ती या उन्नती प्रकल्पावर काम करत होती. त्यामुळे आणखीनच काय दिसतोय तुम्हाला, विषय संवेदनशील झालेला दिसतोय. म्हणून इथं तुम्हाला काय दिसतंय, कोड ऑफ कंडक्टचा भंग आणि प्रशासनाच्या हायरार्कीचा काय केलेला आहे, योग्य पालन केलेलं नाही, किंवा अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेचं योग्य पालन केलेलं नाही. हा इथिक्स मध्ये आपला विषय घेतलाय. ही झाली घटना. आता तुम्हाला सिलेबस मध्ये हा विषय कुठं जोडता येऊ शकतो, की प्रशासकीय अधिकाऱ्याची तटस्थता, त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याची सत्यनिष्ठता, प्रशासकीय अधिकाऱ्याचं प्रशिक्षण, त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याचं आपण काय म्हणू शकतो, कोड ऑफ कंडक्टचं त्यानं करावायचं असणारं पालन म्हणू शकतो. या मुद्द्याला टच होणारे हे उदाहरण आहे, म्हणून आपण ते इथिक्स या घटकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. बघा, सुरुवातीपासून आढावा घेतो. पहिल्यांदा आपण बघितलं वर्क कल्चर, त्याला जोडलं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 3 शी. त्यानंतर तुमचा मी बघितला पॉलिटीचा विषय, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, याबाबत आपण काही थोडं डिस्कशन केलं. त्यानंतर आपण काय बघितलं, त्यानंतर आपण आता लेटेस्ट काय बघितलं, तर इथिक्स मधला हा एक मुद्दा बघितला. इथिक्स मधल्या मुद्द्याला आपण हे एवढा तुमच्या अभ्यासक्रमाशी या गोष्टी जोडून बघितल्या. तत्पूर्वी आपण आयआरचा एक टॉपिक बघितला, पाकिस्तान आणि पाकिस्तानमधली राजकीय स्थिती आणि त्याचा भारतीय राष्ट्रीय हितसंबंधांवर होत असलेला परिणाम, याचं आपण अध्ययन केलं. अशा प्रकारे आपण प्रत्येक ह्याचा एक एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बघा, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं. आपण हा नवीन उपक्रम चालू करतोय. हा आपण दर वीकली अशा प्रकारचे जे बर्निंग इश्यू आहेत किंवा जे चर्चेतले विषय आहेत त्या विषयाची आपण चर्चा करणार आहे, आणि त्या विषयाचं तुम्हाला अभ्यासक्रमाशी असे तुमचे विषय विशेषतः मेन्सच्या अभ्यासक्रमाशी कसे संबंधित आहेत, या अनुषंगाने आपण हे डिस्कशन, हा उपक्रम आपण पुढे चालू ठेवतोय. हा आपण उपक्रम कशासाठी घेतोय, तर एमपीएससीचा जो नवीन वर्णनात्मक पॅटर्न आहे 2025 साठी, यासाठी तुम्हाला स्वतःची काय करावी लागणार आहे, विश्लेषण क्षमता काय करावं लागणार आहे, आपल्याला विकसित करावी लागणार आहे. आणि ती तुम्हाला विकसित करता यावी, तुम्हाला सगळे आयाम तुम्हाला समजावेत, तुम्हाला चोहोबाजूने विचार करता यावा, या अनुषंगाने आपण हा उपक्रम चालू करतोय. त्याचप्रमाणे युपीएससी जी आहे ती ऑलरेडी कशी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या उपक्रमाचा युपीएससी आणि एमपीएससी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या एखाद्या विषयाबाबत डेप्थची माहिती करून घ्यायची, संकल्पनांची माहिती करून घ्यायची, चारही अंगांनी हा विषय समजून घ्यायचा आहे, त्यासाठी ही आपण ही सिरीज उपयोगी ठरेल अशी अपेक्षा करूया. आणि आजच्या लेक्चरला आपण थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.